कांदा एकूणच सर्वांना रडवतोय. कधी तो सामान्य माणसांना रडवतो, आज शेतकऱ्यांना रडवतोय. म्हणजेच कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि नक्की चुकतंय कोणाचं हे शोधण्याचा प्रयत्न करूया. आपल्याबरोबर राधाकृष्ण विखे पाटील पण आहेत. विखे पाटीलजी, मला सांगा की कांदा निर्यातीचा जो फैसला आहे, तुम्ही म्हणतात तो बरोबर नाहीये. म्हणजे राज्य सरकारला तरी वाटतंय, राज्य सरकारचे लोक पण आता सामील झाले त्या आंदोलनात. एकूणच हे सर्व होत असताना नक्की काय समन्वयाचा प्रॉब्लेम आहे, नक्की कुठे प्रॉब्लेम आहे? कारण नेहमी असं असतं की निर्यात बंदी केली की आपले जे राष्ट्रीय नेते असतात ते उभे राहतात. ते म्हणतात की केंद्राची चूक आहे. मग आधीच का नाही सॉर्ट आउट करत हे प्रॉब्लेम? कारण त्यामुळे जर लोकांना एवढा त्रास होणार असेल तर काहीतरी तर स्टेप सरकारने घ्यावात अशी अपेक्षा सर्वांचीच असते आणि यावेळी शेतकऱ्यांची पण आहे. नाही, तशी वस्तुस्थिती मला वाटत नाही. कारण शेवटी केंद्र सरकार जो निर्णय करतो त्यामध्ये देशाच्या स्तरावर जी काही प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर असणारी माहिती त्यावर ते निर्णय करत असले पाहिजेत आणि राज्य सरकारांची भूमिका त्याच्यामध्ये महत्त्वाची असतेच. परंतु विशेष करून कांद्याच्या निर्यात बंदीच्या संदर्भातला निर्णय पुरता जर मर्यादित म्हटलं तर मला असं दिसतं की कांदा निर्यातीचा बंदीचा निर्णय करण्यापूर्वी राज्य सरकारशी सल्लामसलत जर झाली असती तर म्हणजे समन्वयाचा अभाव आहे. माहिती आम्हाला त्या समितीसमोर सादर करण्यामध्ये मदत झाली असते आणि त्या समितीला निर्णय करण्याकरता मदत झाली असते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बोलून दाखवत नाही आहे पण कुठेतरी समन्वय नाही आहे एवढं मात्र नक्की आहे याच्यात. असं म्हटलं तर खरंच चुकीचं ठरणार नाही. मला सांगा पाशा पटेलजी की नक्की काय आहे की नेहमी हा गोंधळ चाललेला असतो, हा गोंधळ होतो कशासाठी? आपण गेल्या वर्षी पाहिलात की 1000 रुपये 900 ते 1000 रुपयाच्या आसपास कांद्याचे दर झाले म्हणून लोकांनी नाशिक जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केला, आंदोलन केली. भावना अशी होती की निर्यात बंदी उठवावी आणि कांद्याचे दर वाढवावे. परंतु गेल्या वर्षी सरकारने काय चालाकी केली, आम्ही सभागृहामध्ये 31/3 ही चर्चा आणली होती. तर झालं असं की 1000 रुपये भाव झालं म्हणून कमी झालं, लोकांची भावना होती कमी झालं. मग काय केलं सरकारने, निर्यात बंदी म्हणजे निर्यात बंदी उठवली, निर्यात चालू केली. निर्यात चालू केली, शेतकऱ्यांनी मागितलं 2000 रुपये, भाव झाले ते 950 रुपये आणि निर्यात बंदी झाल्यामुळे भाव पडले अशी शेतकऱ्याची भावना होती. सरकारने काय केलं, सरकारने निर्यात बंदी उठवली. निर्यात उठवल्यानंतर झालं काय की भाव 2000-1500 व्हायच्या ऐवजी 200 रुपयावर आलं. का तर किमान $600 टनाला जर आले तरच तुम्ही विकायचं, नाही तर नाही, अशा पद्धतीचा निर्णय झाला. आत्ता सुद्धा त्याच पद्धतीने झालेला आहे. 400 आत्ताचे जे प्रॉब्लेम झालेले आहेत, एक सुरुवात सांगतो मी तुम्हाला. राज्य शेतमाल समितीचं माझ्याकडं या वर्षाचा तक्ता आहे. काय नाही नाही नाही, माझा प्रश्न असा आहे की दोन्ही मंत्री आपल्या इकडचे आहेत, बरोबर? आपले कृषी मंत्री महाराष्ट्रातले मान्य, मग त्यांना हे कळत नाही ही सगळी गणित? नाही, तुम्हाला सांगतो की या वर्षाचं सांगतो तुम्हाला मी. या वर्षी 898 रुपये माझ्याकडे राज्य सरकारचं कागद आहे, माझ्याकडे पेपर आहे माझ्याकडे, की 898 रुपये कांद्याला भाव मिळाला पाहिजे असं राज्य सरकारने केंद्र सरकारला सुचवलेलं आहे. म्हणजे नुसतं एकटं केंद्र सरकार दोषी नाही, केंद्र आणि राज्य सरकार दोघं दोषी आहेत. आणि राज्यातले मंत्री आणि केंद्रातले मंत्री एकाच पक्षाचे असताना सुद्धा त्यांनीच आता नाटक कंपनी सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या पक्षाचे दोन्ही, जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जरी समजा दोघं असतील तर वर पण एकत्रच एकाच सरकारमध्ये, खाली पण एकत्र ठिकाणी आहेत. आणि ते स्वतः सांगू लागलेले आहेत की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि पवार साहेब स्वतः म्हणतात की माझं कोण ऐकत नाही. मग राहायचं कशाला, तिथं राजीनामा द्यावा ना. जिथं आपण ज्या प्रश्नासाठी, ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला आबाळ एवढं मोठं केलंय, हिमालय पर्वत एवढं केलंय, त्या शेतकऱ्याला जर न्याय मिळत नसेल आणि जर तुमचा शब्द जर दिल्लीत कोण ऐकत नसतील तर तुम्ही दिल्लीमध्ये 1 सेकंद थांबू नये आता. ठीक. रावतेजी, तुम्ही काय म्हणाल की नक्की याच्यात काय साटेलोट आहे? पहिला मी मागच्या वेळेला 1-2 वर्षापूर्वी हाच प्रकरण निर्माण झालं होतं, जे आता पाशा पटेल जे सांगत होते तो प्रश्न आहे. तेव्हा कांद्या निर्यात करायला शेतकऱ्यांनी भाग पाडलं म्हणून निर्यात दिली. ते 600 रुपये वगैरे जे बोलतायत ना, तो भावाचा विषय नाही आहे, तर निर्यातीवर कर लावला. परत त्यावेळेला संपूर्ण बोंबाबोंब झाल्यानंतर तो कर 424 रुपयावर आणला, म्हणजे डॉलरचा. त्यामुळे निर्यातदारांना तो पाठवायला परवडेल ना म्हणून शेतकऱ्याकडनं कमी भावात विक्री झाली. आता जो यांनी सांगितला जो दर जाहीर केलेला आहे
तो दर ज्याने 900 तरी आता कालपर्यंत निर्यातीचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्याला 1500 ते 1800-1600 रुपये दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्याची तक्रार नव्हती. आता नक्की काय झालेलं आहे तर आपल्या आता या क्लिपिंगवर जे बघितलं आहे ना ती या नौटंकीचा मला राग आहे. ते आदरणीय भुजबळ साहेब आमचे बांधकाम मंत्री ते दिल्लीहून हातबीत जोडून बोलत आहेत. त्यांचा पुतण्या इथे खासदार आहे तो शेतकऱ्यांमध्ये बसलेला आहे हे करमध्ये. तर प्रश्न माझा निर्माण असं झाला आहे की या महाराष्ट्राचे 6 मंत्री आहेत. एक आमचे मुरली देवरा सोडले तर सगळे ग्रामीण आहेत. प्रत्येकाचा शेतीशी संबंध आहे. हे 6च्या 6 मंत्री जाऊन धडकून सांगत का नाही की महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतोय, काय निर्णय घेतोय बोला. तर इथून ते आमचे माननीय मंत्री आता काँग्रेसचे आहेत आणि गुडघे टेकणं दिल्लीत जाऊन ही यांची एवढी एक खराब परिस्थिती झाली आहे की राष्ट्रवादीसुद्धा काँग्रेस नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तेही गुडघे टेकत आहेत. हे दुर्दैव आहे. आणि मग आमचे मंत्री महोदय सांगतायत की देशाचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो सरकारला. अरे प्रश्न असा आहे की आता आज काय परिस्थिती झाली आहे की कालपर्यंत 1500 रुपये भाव मिळत होता. निर्यात बंदी निर्यात बंदी केल्याबरोबर तो 300 रुपयावर आला. आता प्रश्न हा शेतकऱ्यांचा कसा आहे. मी आमच्याकडे पाशा बसले आहेत. तुम्ही जो विषय जो मांडलेला आहे की नाही ते हे लढत नाहीत म्हणून शेतकरी लढतोय. हे सगळे त्याला पहिल्या त्या भुजबळच्या पुतण्याला उठवा तिथून खासदार म्हणून दिल्लीला जाऊन तिथे गांधीजींच्या त्या मोठ्या पुतळ्याच्या कुशीत बस आणि का मी इथून उठणार नाही अण्णांसारखं जो पण करत नाही. हाय का हिंमत. इथे बसून नाटकं कसली करताय नौटंकी. हा हे मंत्री मुलगा आमदार हा पुतण्या खासदार सगळे पालकमंत्री तो ह्यांच्याकडे आणि शेतकरी उद्ध्वस्त होतोय. एक दिल्लीमधनं हात जोडतायत, एक तिथे बसून ढोंग करतायत आणि आमचे संबंधित मंत्री पणन मंत्री सांगतायत सगळ्या देशाचा विचार करून मी तुमच्या निदर्शनास आणतो की एकंदरीत या देशामध्ये 77 लाख मेट्रिक टन कांदा पिकतो. त्यातला 24 ते 24.5 लाख मेट्रिक टन हा महाराष्ट्रात पिकतो 35%. आणि महाराष्ट्रातल्या कांद्याला एक्सपोर्टला भाव आहे परदेशात पाठवण्याकरता. म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे कोण आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नच नाही याच्यात. दलालांचं मधले जे व्यापारी आहेत ना त्यांना चोपून काढले पाहिजेत. हे व्यापारी सगळे लपडी करतायत. आणि पुढच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला आणखीन मी चांगली माहिती देऊ बरोबर. शकतो. आपण होळकरांना पण विचारूया. होळकरजी तुम्हाला काय वाटतं की दलाल कायम फायद्यात असतो. एक तर ग्राहक रडतो नाही तर शेतकरी त्याला रडतो. विचारा. मग काय दलालांसाठी हे सर्व चांगलं व्हावं त्यांच्यासाठी म्हणून हे सगळं साठलोट असतं की काय. नाफेडचं धोरण विचारावं त्यांना. हे दलालांचा हा प्रश्न उगीच राजकारण म्हणून उपस्थित करतात. दलालाशिवाय खाणारापर्यंत कांदाही पोहोचू शकणार नाही. प्रोड्युसर टू कंझ्युमर ही जी योजना लोक बोलतात प्रत्यक्ष कंझ्युमरच्या तोंडात जाईपर्यंत मध्ये कोणी मध्यस्थ लागतोच. तेव्हा हे ज्यांना दलाल म्हणतात तसं काही प्रकार नाही. हे निर्यात बंदीचं जे आता नाही पण माझ्या मते होळकरजी तुम्ही मला सांगा दलालांचं वर्चस्व कमी होण्यासाठी आपल्याकडे नाफेड आलं. त्याच्यानंतर तरी दलाल जर आपल्याला रडवत असतील तर आपण नक्की काय करतोय. कारण जर दलाल प्रत्येक गोष्टीत लागणार असतील मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं कोणी. नाफेडची भूमिका जरी आहे विचारायला एक सहकारी संस्था आहे त्याचं एक लिमिटेशन आहे. या सहकारी संस्थेचं इथे हे सगळ्या हिंदुस्थानभर काही त्यांचे सगळे कांद्याचे व्यवहार करू शकत नाही. एक कमॉडिटी किंवा त्यांच्याकडे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या कमॉडिटी असतात तेव्हा हा थोडाफार धंदा करतात. परंतु हे निव्वळ कांद्याचा प्रश्न जे दलाल किंवा इथं बोलतात इथून उद्या कलकत्त्याला माल पाठवायचा असेल तर कोण पाठवेल. शेतकरी पाठवेल का समजा नॅफेडनी पाठवलं तर तिथं कोण डिस्ट्रीब्यूट करील. कंझ्युमरपर्यंत कोण पाठवेल. ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार केला तर कोणीतरी त्याला मध्यस्थ लागतो. दलालाच्या नावाने बोंबाला मारणं हे काही व्यवहारात नाही. केव्हाही आलं की नाशिकला कांदा 1000 रुपये मिळत असताना दलाल की कंझ्युमरला 1800 रुपये 1500 रुपये घ्यावा लागतो. हे मधलं खातं कोण. व्यवहार पहा. इथून घेतलेला कांदा त्याचं ग्रेडिंग करणं त्याचं पॅकिंग करणं त्याचं पॅकिंग मटेरियल वापरणं इथून 2.5 ते 3 रुपये किलोचा जर दिल्लीपर्यंत ट्रान्सपोर्टचा खर्च आहे. परत तिथल्या मार्केटमधला खर्च आहे. तिथलं होलसेलरचा खर्च. मला होळकरजी मला एक तुमचं कळत नाहीये. तुम्ही नक्की तुम्ही ग्राहकांची भूमिका मांडताय की ग्राहकांना जास्त तो महागात मिळतोय म्हणून तुम्ही म्हणताय की तुम्ही जस्टिफाय करताय की बरोबर आहे जो महागात मिळतो ते बरोबर आहे आणि जो व्यवहार चाललाय तो एकदम बरोबर आहे. नाही महागात मिळतो त्याचा फायदा जरूर दलाल घेतात. परंतु अगदी ती यंत्रणा पूर्ण बाजूला सारा हे व्यवहारात नाही बसत. कारण शेवटी तिथपर्यंत पोहोचवण्याकरता कोणतरी लागतं
आणि हे जे धोरणं गव्हर्नमेंटचे आहे, आत्ता मग मंत्री महोदयाने सांगितलं की ते सगळ्या देशात हे पाहून निर्णय घेतात. आत्ता जर तुम्ही पाहिले तर आकडेवारी की त्याची उत्पादन आणि देशातून तुम्ही देशाचा जर हिशोब काढला, जवळजवळ 85 लाख टनाचं उत्पादन असताना इथं हिंदुस्थानला जास्तीत जास्त 50 लाख टन 55 लाख टनाच्या आत खाण्याकरता लागतो. बाकीचं 10% समजा 15% वेस्टेज जातं आणि निर्यातीसाठी 15-20 लाख टन Anyway, जातो. आपण राधाकृष्ण विखे पाटलांकडे जाऊया. मला कळत नाही, दलालांचा विषय आला की आपण त्यांची बाजू का घेतो? कोणच का दलालांबद्दल बोलत नाही, भीतीने बोलत नाही की याच्यामागे काय अजून कारण आहेत? मला सांगा राधाकृष्ण विखे पाटीलजी, की दलाल आणि व्यापारी यांच्यातल्या साटेलोट्यामुळे आज कुठेतरी सामान्य माणूस पण मरतोय आणि शेतकरी पण मरतोय, असं तुम्हाला वाटत नाही का? आणि तुम्हाला वाटत नाही का की या सर्व प्रकारामध्ये आता चौकशी करण्याची खरंच गरज आलेली आहे? व्यापारी हा त्या सगळ्या एकूण प्रक्रियेतला एक प्रमुख घटक आहेच आहे. आपण व्यापाऱ्यांना काही दोष देत नाही, कारण शेवटी खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये तो अग्रभागी असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या विक्रीची किंवा खरेदीची व्यवस्था सांभाळण्याचं काम तो करतो आणि त्याला चांगले भाव देण्याची भूमिका बजावतो. परंतु या काही मधल्या काळामध्ये काही प्रकारामध्ये असं लक्षात येतं आहे की हे जे चढउतार होतात हे सुद्धा कधी कधी कृत्रिमरित्या सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. नाही, पण मग कोण करतंय सगळं? निर्यात बंदीचा निर्णय फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी मात्र याच्यामध्ये शेतकऱ्यांनाच पुढं करून या बाबतीमध्ये हा निर्णय घेण्यास भाग पाडला असं चर्चा आहे. आता त्या संदर्भात जी काही त्याला पूरक अशी माहिती किंवा पुरावे आज आमच्या समोर नाही आहे, पण त्याची साधारण चर्चा त्या 2-3 बाजार समित्यांच्यामध्ये मला ऐकायला मिळाली. जरूर ह्या सगळ्या प्रकारची चौकशी सरकार करणारच आहे की विनाकारण शेतकऱ्यांची फसवणूक होते, शेतकऱ्यांना काही बेठीला धरण्याचा प्रयत्न होतो, शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरकारलाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो आहे. असे जे काही प्रकार घडत आहेत, वारंवार ही जे काही घटना घडत आहेत, यामध्ये जे काही व्यापाऱ्याचा दोष असेल तर जरूर त्याची चौकशी करायलाच पाहिजे. आणि शेवटी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही आणि विनाकारण सरकारला मग या सगळ्या रोषाला सामोरे जावं लागतं.